बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्या पुलोद सरकारची तुलना शिंदे फडणवीस सरकारशी केली आहे। शरद पवारांनी बंड करून सरकार पाडलं आणि त्यानंतरच पुलोद सरकारला जशी जनमान्यता होती तशीच जनमान्यता शिंदे सरकारला असल्याचंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय। तर पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, तसंच शिंदेंबाबतही होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। सामान्यांना भेटणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अशी प्रतिमा निर्माण झाली आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना गद्दार म्हटलं जातं, ते चुकीचं असल्याचं सुद्धा केसरकर म्हणाले। याच्या पलीकडे हे कधी झालं नाही। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे फक्त 2दा घडलं। एका वेळेला ज्यावेळेला पवार साहेबांनी उठाव केला आणि दुसऱ्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि पवार साहेबांना त्याच्यानंतर 4 वेळा परत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलं। मग एकनाथजी शिंदेना सुद्धा स्वीकारणार, कारण ते तुम्ही जर खाजगीमध्ये कोणालाही विचारलं, खाजगीमध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना जरी विचारलं तरी ते म्हणणार की असा मुख्यमंत्री, एवढा ॲक्सेसेबल मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मोजके झालेले आहेत आणि त्याच्यापैकी एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे ते सुद्धा मान्य करतात। तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबतच्या जाहिरातीवर स्पष्टीकरण दिलंय। ती जाहिरात सीएमना दाखवून केलेली नव्हती, जाहिरात जेव्हा पाहिली तेव्हा ती थांबविली असं केसरकरांनी म्हटलंय। मुळातच ही जाहिरात ही मुख्यमंत्र्यांना दाखवून करण्यात आलेली नव्हती। आपण बघितलेलं की मुख्यमंत्री किती बिझी असतात, दिवसभर लोकांना भेटत असतात, फिरत असतात। ते रात्री 12 वाजता ज्यावेळेला त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा घरी गेले वर्षाला, त्यावेळेला त्यांच्या निदर्शनाला आलं की अशा तऱ्हेची एक जाहिरात वृत्तपत्राला देण्यात आलेली आहे काही कार्यकर्त्यांकडून। त्यावेळेला ताबडतोब त्यांनी ती जाहिरात थांबवण्याची सूचना दिली। सूचना दिल्यानंतर तोपर्यंत जाहिराती प्रिंटिंगला गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच दिवशी त्याच्यामध्ये बदल करता येणं शक्य नव्हतं, म्हणून दुसऱ्या दिवशी हा बदल करून पुन्हा जाहिरात छापण्यात आली। अशा तऱ्हेची कंपॅरिझन होता कामा नये, याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही। आम्ही दोन्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे ही एकत्र राहणारच। आणि मगाशी तुम्ही आणि यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। सहकारी संस्थांच्या निवडणुका या 30 सप्टेंबर नंतर होणार आहेत। सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। पावसाळ्यामुळे निवडणुका घेण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर नंतर घेतल्या जाणार आहेत। महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर अधिक असल्यानं निवडणुका घेण्यात अडचणी येत आहेत आणि त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवार आपल्यासोबत आहेत, थेट तुषारकडे जाऊयात। तुषार, सहकार मंत्री अतुल सावे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात, काय अपडेट्स? मनाने आपण जर पाहिलं तर आता राज्यामध्ये सर्व ठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सहकार मंत्री अतुल सावेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या शेतीच्या पेरणीमुळे पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात 30 जून नंतर होणाऱ्या सहकार संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबर नंतर होणार आहे, कारण की हे दिवस हे शेतकऱ्यांसाठी पेरणीचे महत्वपूर्ण दिवस असतात। त्याचप्रमाणे या दिवसामध्ये नैसर्गिक आपत्ती देखील अनेक ठिकाणी येत असते, त्यामुळे सहकाराच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी हा सर्वात महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर राज्यात 82,631 सहकारी संस्थाच्या या पात्र आहेत। यामध्ये जवळपास 48,667 संस्थांच्या अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळे हजारो सहकारी व गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी व लाखो या ठिकाणी मतदार आहेत। त्यामुळे हे सगळे मतदार यापासून वंचित राहू नये म्हणून सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा खूप महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे शेतकरी राज्याला कुठेतरी दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणाले धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।
आणि यानंतर आता बातमी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर प्रकरण. या याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावं वापरणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात एक आशा व्यक्त केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. तर महाधिवक्त्यांनी बदललेली नावं न वापरण्याचं स्पष्ट केलं असलं तरी कर्मचारी बदललेली नावच वापरत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी लक्षात आणून दिलंय. हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या संदर्भात आता न्यायालयाकडून एक नवा निर्णय आलेला आहे. जोपर्यंत या संदर्भातली याचिका सुरू आहे तोपर्यंत बदललेली नावं वापरात येऊ नये असं सांगितलेलं आहे. काही खात्यांनी नावांमध्ये बदल केलाय, मात्र ते बदल प्रशासनिक आहेत आणि महाधिवक्ता यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आणि असं होत असेल तर ती प्रशासनावरची कमजोरी असून त्यांच्यावर अवमानाची कारवाई करावी असं देखील म्हटलेलं आहे. आणि यानंतर बातमी कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कामगिरी अधिक सुधारावी लागेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि आपल्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची कामे प्राधान्यानं करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना सल्ला आहे. तर जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे भविष्यातल्या लोकसभा उमेदवारीवरून अस्वस्थ असल्याचं समोर आलंय. पत्रकारांनी दानवेंना धाराशिव लोकसभेत कोणता उमेदवार असणार असा प्रश्न विचारला असता दानवेंनी मला माझ्याच उमेदवारीबाबत काही माहीत नसल्याचं सांगितलंय. तसंच भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणच आपली उमेदवारी फिक्स सांगू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्यातला लोकसभेचा उमेदवार कोण असेल आता तर ठरवून टाकू. जसं आम- बरोबर काय माझंच मला माहिती मला भेटलं इथलं कसं ठरवू मी. तर राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आता नव्यानं गौप्यस्फोट समोर आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केलाय. पहाटेच्या शपथविधी दरम्यान शरद पवारांनी ऐन वेळेस भूमिका बदलल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केलेत आणि त्यावेळेस सरकार स्थापनेला पवारांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगीच शपथ घेतली नव्हती तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. शरद पवारांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती, त्यांनी आमचा वापर केला, रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. तर त्यांनी आमच्यासोबत डबल गेम केला, पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनीच केलंय असा आरोपही फडणवीसांनी केलाय. ज्यांनी त्याच्यावर आरोप करायचे त्यांनी याच्यावर करायचे हे आता बंद करून ते ज्या अनेक जनसामान्य लोकांसमोर ज्या अडचणी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच गप्पेफोर करत बसायचे, जुन्या गोष्टी काढत बसायच्या. आता ज्या पद्धतीनं शेतकरी मी सांगितलं शेतकरी अडचणी त्या शेतकऱ्याकडे सध्या लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात पेरणी चालू झाली आहे पण शेतकऱ्यांकडे बी घ्यायला पैसे नाही, खतं घ्यायला पैसे नाही. अशा वेळेस शेतकऱ्यांना मदतीचा हात यावेळी दिला पाहिजे. अशा बाकी गोष्टी बाजूला ठेवून शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्याला या अडचणीतून काढलं पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग आलेला असून जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे बियाणं आणि खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर बियाणं आणि खतांचा साठा सुद्धा मुबलक प्रमाणात आता उपलब्ध आहे. त्यामुळे बियाणं आणि खतांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलाय. आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे. खताच्या दुकानावर बरेचसे परवाने निलंबित केलेले आहेत. आपण काही कीटकनाशक किंवा याची दुकानं जी आहेत, औषधाची दुकान त्याच्यावर कारवाई केलेली आहेत. काही बियाणं जे बाबत तक्रारी होत्या त्याच्यावर देखील कारवाई केलेली आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांना जो कोणी फसवण्याचा प्रयत्न करेल त्यांची गय केली जाणार नाही.
आणि यानंतर बातमी, अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराची पहिली दृश्य ही न्यूज 18 लोकमतनं आपल्या प्रेक्षकांसाठी आणलेली आहेत. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचं नगरशैलीत बांधकाम करण्यात आलंय. रामलल्लाच्या तळमजल्याचं बांधकाम आता पूर्ण झालेलं असून मंदिरामधील दरवाजे आणि खिडक्या बांधण्याचं काम लवकरच सुरू होईल. तर जानेवारी 2024 मध्ये रामलल्लांची भव्य मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गर्भगृहासाठी तळमजल्यावरील मंदिराचं बांधकाम सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आणि या संदर्भात आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय. सगळ्यात पहिली दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी आहे. श्रीराम मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग जो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय. बरोबर, जी प्रदक्षिणा मार्ग आहे राम मंदिराच्या, भव्य रामलल्लाचं जे मंदिर अयोध्येमध्ये उभारण्यात येणार आहे, त्याची सुंदर कलाकृती कशी आहे, नगरशैलीत बांधलेली ही परिक्रमा जी आहे, लोकमतच्या दर्शकांसाठी पहिल्यांदा हे सगळं पुढे आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे राम लल्लाच्या मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि ते आगामी काही दिवसात पूर्ण होईल. आपल्याला माहित असेल की जानेवारी 2024 मध्ये रामलल्लाच्या भव्य मंदिरामध्ये लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहुतांश केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि आपण जे दृश्य दाखवतो त्यामध्ये गर्भगृहासह तळमजल्याच्या खालचे जे बांधकाम आहे ते पूर्ण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला, ते पूर्ण देखील करण्यात आलेला आहे. आणि आगामी जे महत्वाचं गर्भगृहासोबत असलेले जे इतरही खास करून मंदिराचा भाग आहे तो सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आगामी 2024च्या नंतर मध्ये निश्चितपणे संपूर्ण देशवासाठी आणि विश्वासाठी अयोध्येतील हे रामलल्लाचं मंदिर उघडं होणार आहे आणि त्यातून सर्वांना रामलल्लाचं दर्शन देखील घेता येणार आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी, आदिपुरुष या चित्रपटामध्ये रामायणामधील एका दृश्याबद्दल आणि वाक्यासंदर्भात व्यक्तिरेखांची मांडणी अत्यंत लज्जास्पद पद्धतीनं करण्यात आली. अशा शब्दात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं निर्मात्यांवर ताशेरे ओढले. कुराणाच्या संदर्भात असं काही केलं गेलं असतं तर कायदा सुव्यवस्थेची स्थिती काय असती याची तुम्ही कल्पना करू शकता का, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केलाय. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं निर्मात्यांची तीव्र शब्दात कानउघडणी केली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.